सरकारच्या कर्ज हमीच्या प्रस्तावातून पंकजांच्या वैद्यनाथ कारखाना जो आहे तो वगळला गेलाय। वैद्यनाथ साखर कारखान्याला मदतीपासून पुन्हा डावललंय। सरकारच्या योजनेतून 15 साखर कारखान्यांना 1800 कोटींचं कर्ज मंजूर करण्यात आलंय। 15 साखर कारखान्यांच्या यादीतून मात्र वैद्यनाथ साखर कारखान्याला वगळण्यात आलंय। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडून। उदय, पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ साखर कारखाना हा यादीतून वगळण्यात आलाय। गेल्या अनेक दिवस आपण पाहतोय की कुठेतरी पंकजा मुंडेंनी त्यांची नाराजी सुद्धा अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली होती आणि आता हा सगळा प्रकार समोर आलाय। काय अधिकची अपडेट? नक्कीच गार्गी, राज्यातल्या 15 साखर कारखान्यांना आता 1800 कोटींचे कर्ज देण्यात येणार आहे। यासाठी जी प्रक्रिया सध्या सुरू आहे, राज्य सरकारकडून देखील याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। अशा स्थितीत पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला मदत मिळणं अपेक्षित होतं, जो की कारखाना गेल्या काही दिवसापासून बंद आहे, संकटात आहे। अगदी बँकेने लिलावाची नोटीस देखील पाठवलेली आहे कारखान्याला। अशा स्थितीत या कारखान्याला जर मदत मिळाली असती तर या कारखान्यामागचे जे आर्थिक संकट आहे ते टळलं असतं आणि पुढील हंगामात किमान गाळप तरी होऊ शकला असता आणि मग कारखान्याला एक संजीवनी मिळाली असती या कर्ज कामेतून। परंतु तसं कुठलंही तरतूद आता झालेलं दिसत नाहीये। पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याला पुन्हा एकदा डावलल्याचं दिसत आहे। यामुळे समर्थकांमधून पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटत असताना दिसतंय गार्गी। जी, उद्या अधिक अपडेट जाणून घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।